या क्षणाची राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर या मोठ्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी। ही नुसती आता एक बातमी वाटत असली तरी पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भूकंप होणार असून सर्वात मोठा फेरबदल होणार आहेत। त्यामध्ये काही मोठे नेत्यांची कायमची पक्षातून हकालपट्टी होणार असून याचा सर्वात मोठा गुप्त डाव सध्या सुनेत्राताई पवारांनी तयार केला आहे। स्त्री म्हणून काहींनी कमी समजलं असेल ताईंना, परंतु ताईंनी आता राजकारणाच्या पटावर आपली चाल टाकलेली आहे आणि बरोबर या मोठ्या नेत्यांचा कार्यक्रम ताई करणार आहेत। ज्याप्रमाणे आपले अजित पवार पक्षामध्ये एकदम खंबीर नेतृत्व होतं, प्रभावशाली नेतृत्व, कर्तव्यदक्ष, त्याप्रमाणेच ताईंनी सुद्धा ते सगळे गुण आत्मसात केले आहेत। नेमकं पुढील 2 दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये असा कोणता मोठा भूकंप होणार आहे त्याचा सर्वात मोठा गुप्त पुरावा आपल्या हाती लागला असून आपण तो पुढे दाखवणार आहोत। कारण की कालच रात्री एक महत्त्वाची बैठक झाली आहे। त्यामध्ये नेमकं काय ठरलं, कोणाला पक्षात ठेवायचं, कोणाची हकलपट्टी करायची, कोणाला कोणती पदे द्यायची, हे सर्व निश्चित झालंय। अखेर पडद्यामागून ही गेम कोणी फिरवली ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहे। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। अजिबात अर्धवट व्हिडिओ कुठेही सोडू नका, शेवटपर्यंत बघा। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये काही वेगळे चित्र दिसायला मिळत आहे। नुकताच सुनेत्राताई पवार यांची उपमुख्यमंत्री तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली। सर्व जबाबदारी ताईंवर देण्यात आली, पण ही फक्त नावाला दिसत आहे। कारण की ज्याप्रमाणे काही नेते ताईसोबत वागत आहे, पत्रकार परिषद असो किंवा इतर ठिकाणी, त्यावरून असं दिसतंय की या सर्व नेत्यांना संपूर्ण राष्ट्रवादी आपल्या ताब्यात घ्यायची आहेत। संपूर्ण राष्ट्रवादीमधील जे आमदार आहेत, जे काही खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत, या सर्वांवर वर्चस्व स्थापन करायचं आहे। कारण की असं समजण्यात येत आहे की मागील काही काळामध्ये ज्या बैठका झाल्या त्यामध्ये काही आमदारांनी असा सूर लावला होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, विलगीकरण झालं पाहिजेत। त्यावर काही त्याच पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी विरोध केला, आक्षेप घेतला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास ठाम विरोध केला। हे मोठे नेते आपली ताकद निर्माण करून पक्षांमध्ये मोठेपणा करताना दिसत आहे। उलट ज्या आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती, त्या आमदारांना या मोठ्या नेत्यांनी तंबी भरली आणि त्यांना सांगितलं की परत पुन्हा तो विषय काढू नका। आता याच आमदारांचा एक मोठा गट शरद पवारांच्या संपर्कात आहे अशी ही चर्चा केली जात आहे। त्यामुळे उद्या आणि परवा 2 दिवसांमध्ये पवार साहेबांच्या बंगल्यावर सिल्वर ओकवर सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार आहेत। यामध्ये कोणकोणते मोठे आमदार आहेत, कोणत्या मतदारसंघाचे आहेत, त्यांची नावासकट यादी आपल्या हाती लागली आहेत। ही सर्व नावेच मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहेत। फक्त पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की पुढे अजून बऱ्याच गुप्त माहिती मी तुमच्यासमोर व्यक्त करणार आहेत, सांगणार आहेत। ही सगळी माहिती शेवटपर्यंत ऐकता, अर्धवट अजिबात व्हिडिओ सोडू नका, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपले अजित पवार जरी नसले तरी अजून पवार साहेब आहेत व राजकारण काय असतं हे फक्त पवार साहेबांनाच माहीत आहेत। कशा प्रकारे सर्व डाव टाकला जातो, सगळी गेम फिरवणे, सगळं नियोजन लावणे, आता या सर्व गोष्टी पवार साहेब बरोबर वेळेवर करणार आहेत। महायुती फुटली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। दोन्ही एनसीपी आवळणार, भाजप विरोधात वज्रमुठ। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्या होत्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला होता। इतकंच नाही तर अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या। विलिनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या। बैठकीत सहभागी झालेले नेते विलिनीकरणावर सकारात्मक होते। त्या बैठकीत विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता। बैठकीत झालेला विलिनीकरणाचा निर्णय शरद पवार यांना कळवण्यात आला होता। विलिनीकरणासाठी शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती।
अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. विलिनीकरणाबाबतच्या चर्चेला पवार कुटुंबातील महत्त्वाच्या बैठकींमुळे बळ मिळालं. शुक्रवारी सकाळी बारामतीत पवार कुटुंबानं एकत्र येऊन चर्चा केली. त्यात सत्तेत जायचं की नाही, विलिनीकरण करायचं की विलिनीकरण नाही करायचं, कुणाला कोणतं पद द्यायचं याचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील यावर एकमत झालं. पवार कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही निर्णय घेणार नाही असं कौटुंबिक बैठकीत ठरलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास काय होऊ शकेल यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर सुप्रिया सुळेंना केंद्रात जबाबदारी मिळू शकेल. पार्थ पवार राज्यसभेवर आणि रोहित पवारांवर राज्यात पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र सुप्रिया सुळेंचं नेतृत्व अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना मान्य होईल का हा प्रश्न आहे. तर विलिनीकरण झाल्यास कुणाला मंत्रिपद मिळेल यावर एक नजर टाकूया. जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळू शकतं. शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि राजेश टोपे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकेल का या प्रश्नांची उत्तरं सोपी नाही. जर आपण टिकलोच नाही तर विचार वगैरे हे काही राहत नाही. तर अशा परिस्थितीत मला वाटतं सर्व नेते अपवादाने काही दोन मोजके चेहरे मला वाटतं बाजूला राहतील, थांबतील, पण सर्वांची भावना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली आहे की एकत्र यायचं आणि सत्तेबरोबर राहायचं. राजकीय विश्लेषकांनी पदांचं वाटप हाच मोठा पेच असल्याचं सांगितलं तर शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचं स्पष्ट शब्दात नाकारलंय. अजितदादांच्या बरोबर मी अनेक वेळेला या संदर्भामध्ये चर्चा करायचो की आपल्याकडे असं काही प्रस्ताव आहे का, तर त्यावेळेला दादा तरी कधी बोलले नाहीत मला, किंवा आमच्यामध्ये जी चर्चा व्हायची त्याच्यामध्ये या संदर्भानं एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. परंतु निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला युती कोणाबरोबर करायची वगैरे या संदर्भामध्ये चर्चा झाली होती. उमेश पाटील यांच्या वक्तव्यानं नवा पेच निर्माण झालाय. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं नाही तर कशी परिस्थिती असेल त्यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकेल. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात किंवा पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सुनील तटकरेंवर राज्यातल्या पक्षाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. छगन भुजबळांना सरकारमध्ये महत्वाचं खातं किंवा धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तरी दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचं भवितव्य काय यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.